गोष्टीचं नाव आहे कुत्र्याने खाल्ला पाव. एका मुलाला आईने सकाळी गरम गरम दूध आणि मऊ मऊ पाव खायला दिला. गरम गरम दूध आणि पाव खायला म्हणून तो खिडकीत बसला. खाता खाता त्याच्या हातातून पाव खाली पडला. खिडकी खाली दोन कुत्र्याची पिल्ले खेळत होती. एका पिल्लाने तो पाव पटकन खाल्ला. अरे वा, काय मऊ मऊ पाव आहे. दुसऱ्या पिल्लाने त्याला विचारले, अरे कसा होता रे पाव? पिल्लू म्हणाले, काय मऊ मऊ पाव होता. टुटी फ्रुटी लावलेला. तोंडात टाकला तर अगदी विरघळून गेला. हा पाव इतका मऊ होता की तुम्ही चावला सुद्धा नाही, लगेच गट्टम केला. हे ऐकून दुसऱ्या पिल्लाला तो पाव खायची खूप इच्छा झाली. चल ना, आपण समोरच्या गल्लीत एक छान बेकरी आहे, तिथे जाऊ आणि गरम गरम ताजे पाव खाऊ. म्हणून ही पिल्ले धावत त्या बेकरीवाल्याकडे गेली. काका काका, आम्हाला पाव द्या ना. हो देतो की. कोणता देऊ सांगा बरं? बन पाव देऊ का टुटी फ्रुटी लावलेला देऊ? काका, आम्हाला टुटी फ्रुटीचा पाव द्या. हो देतो की. द्या बरं पैसे. आमच्याकडे पैसे नाहीत काका. पैसे नाहीत तर मग पाव पण मिळणार नाही. चला निघा बरं. पैसे आणा आणि मगच पाव घेऊन जा. पिल्ले बिचारी अगदी हिरमुसली. चालता चालता विचार करू लागली, कुठे जायचे बरं? एक जण म्हणाला, आपण काम करू आणि मी आलेल्या पैशांनी छान पाव खाऊ. तेवढ्यात त्यांना एक वाण्याचे दुकान दिसले. आपण वाणी दादांकडे काही काम मिळतंय का पाहूयात, असे म्हणून पिल्लानी त्यांना विचारले. वाणी दादा, काही काम देता का? वाणी दादा म्हणाले, बर देतो हं. हे बघा, दुकानात शांत बसा. येणाऱ्या गिऱ्हाईकांवर उगाचच भुंकू नका. त्यांना काय हवे ते द्या आणि जमलेले पैसे पेटीत ठेवा. पिल्ले म्हणाली, बर दादा. पिल्ले दुकानात गिऱ्हाईकांची वाट बघू लागली. गिऱ्हाईक काही आलेच नाहीत. मग त्यांना खूप भूक लागली. इकडे तिकडे बघितलं तर त्यांना काचेच्या भरणीत काजू, बदाम, पिस्ते लावलेली बिस्किट दिसली. ती बिस्किट बघून पिल्लांची भूक मात्र अगदी खवळली. आपण एक बिस्किट खाऊया ना, कोणाला नाही कळणार. म्हणून पिल्लांनी ती बरणीतली बिस्किटे हळूहळू खायला सुरुवात केली. पण इकडे गंमतच झाली. वाणी दादा परत आले. त्यांनी त्या पिल्लांना बिस्किटे खाताना पाहिले. काय रे, हे काय करताय? तुम्हाला सांगितले ना ती बिस्किटे गिऱ्हाईकांसाठी आहेत, तरी तुम्ही खाल्लीत. चला पळा इथून, असे म्हणून त्यांनी पिल्लांना पिटाळूनच लावले. आता काय बाई करूयात? असा चालत चालत ती पिल्ल विचार करू लागली. मग त्यांना वाटेत खेळण्यांचे दुकान दिसले. अहो काका, आम्हाला काही काम द्याल का? काका म्हणाले, बरं, मी घरी जाऊन येतो. तिथपर्यंत दुकान नीट सांभाळा, मस्ती करू नका, बरं का? पिल्ले अगदी खुश झाली. कोणी खेळणी विकत घ्यायला येतंय का म्हणून शांत बसून राहिली. पण दुकानात कोणी येईच ना. बिचारी अगदी कंटाळली. त्यांना अगदी झोप यायला लागली. इकडे तिकडे बघता बघता त्यांना एक गंमत दिसली. दुकानात एक हाड दिसले. अय्या, हे हाड आपण खाऊया का? हो चालेल की, अशी खूप भूक लागली बाबा, असे म्हणून ही पिल्ले टुन उड्या मारू लागली. हाडाची पिशवी तर तोंडात आली, पण बाकीची खेळणी मात्र धडाधड खाली पडली. तेवढ्यात तिथे काका आले. अरे काय रे हा पसारा? तुम्हाला सांगितले ना शांत बसा म्हणून. काय हा गोंधळ, काय हा पसारा? फटकेच देतो आता तुम्हाला. पिल्ले बिचारी घाबरून पळून आली. पुढे चालता चालता
त्यांना एक आजीबाई दिसल्या. आजीबाई मासे विकत होत्या. आजीबाई, आम्हाला काहीतरी काम द्या ना. आजीबाई म्हणाल्या, बरंच झालं, माझ्या दुकानाची छान छान राखण करा. इथल्या काही मांजरी मला सारख्या त्रास देतात आणि कधी कधी हे माझे मासे सुद्धा पळवतात. तुम्ही छान राखण करा, मग मी तुम्हाला पैसे देईन. पिल्ले अगदी खुश झाली. या वेळेला आपण काही मस्ती करायची नाही बाबा, काही चूक करायची नाही असे त्यांनी ठरवले. मग काय, पिल्लांनी छान छान राखण केली. एका सुद्धा मनीमाऊला तिथे येऊ दिले नाही. आजीबाई थोड्या वेळाने परत आल्या. पिल्लांनी केलेली राखण बघून अगदी खुश झाल्या आणि त्यांना छान छान पैसेही दिले. मग काय, पिल्ले अगदी नाचत बागडत बेकरीत गेली. बेकरीवाल्या काकांना पैसे दिले आणि मग छान छान टुटी फ्रुटी लावलेले पाव गट्टम करून टाकले.